हे जे मोठमोठे दिवाळ दिसतात, दिवाळ झालेले, ही जागा सर्व अणुऊर्जा प्रकल्पाला गेलेली आहे. तर आमच्या इथे हा अणुऊर्जा प्रकल्प होणार होता. अणुऊर्जा करेल स्टॉप पासून ते माडबन एरिया पूर्ण ही बाजूची पूर्ण जागा गेलेली आहे. तर अजून तर काही झाला नाही हा प्रकल्प. तर त्यांनी दिवाळ टाकून जागा अडवून घेतलेली आहे पूर्ण. काहीच असं वातावरण आहे. धुक्क पडलंय, धुक्क चाबूक मध्ये धुक्क पडलंय. काठी किधर गया रे. शुभ सकाळ मित्र, नमस्कार. मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा देखील ब्लॉग असा आहे की आजचा ब्लॉग देखील असा आहे, कसा आहे तो तुम्हाला समजेलच. आज देखील काय नाही नवीन काहीच. आज पण आम्ही इथे मोहर तोडायला चालूय. आज काय फवारणी ठरवलं होतं, आज इथे फवारणी करायची, पण आज इथं फवारणी करायची नाही आहे. मोहर तोडायचा आहे. जेवढी जेवढी होतील तेवढी पटापट मोहर तोडून घ्यायचं. म्हणजे टापची, तेवढी टापची काय आम्ही बोलतो इथं वर याला म्हणजे टाप, आणि खाली सक्कल बाग आहे त्याला खालती बोलतो असं. तर तुमच्या भाषेत काय म्हणतात माका काय माहीत नाही. ज्या आमच्या भाषेत म्हणतात तर आम्ही सांगितलंय. आणि ह्या साईडला थोडं ह्या साईडला नाही, हा पट्टा इकडे जरा खार पडली आहे. खार म्हणजे वरचा मोहर काळा पडलाय. काळा असं ह्यासाठी पडला की वरती कसं चढून ना मारत नव्हते. आम्ही काठी बांधली होती तरी पण त्याचं ते पाणी वरती पोचत नव्हतं ह्या साईडला. आणि मस्त धुकं पडलंय आज. काठी बांधून पण ते वरती चढत नव्हतं. कारण मोठी कलम कसं माहिती आहे, जेवढं वरती जाता येईल ना तेवढं त्यांना वरती चढवायचं आणि फवारणी करायची. कारण वरती पाणी लागत नाही, कळवाला पाणी लागत नाही बघा. त्याच्यामुळे हे दिसत असेल इकडे या साईडला खार पडलेले, त्याच्यामुळे खार पडले. बाकी बाग एकदम चोख आणि नीट नेटकी आहे, क्लिअर अँड क्लीन आहे. तर ती खार आता कसं माहिती, आता धुकं पडतंय ना दवाने तर आता ओलं असल्यामुळे ती आता ते खाली पडणाऱ्या आंब्यांची वाट लावणार आहे. त्याच्यामुळे एकदा फवारणी करायची, चाबूकमध्ये मस्तपैकी धुवून पूर्ण पूर्ण कलम धुवायची फवारणीनं. अशी फवारणी एकदा करायची आहे. चलो लाइन ले लो, अपना लाइन ले लो. इधर का ही ले लो, ऊपर का. ये पेड़ किधर हुआ है, ये वाला, ये भी है. नीचे मत जाओ, पहिले ऊपर का ले लो. अब इथपर्यंत झाले तोडून. काल त्याने इथपर्यंत तोडलं नाही मोहर. हाँ ये पेड़ है. हाँ चलो देखता है, फिर भी घूमता है मैं. हाँ घूमता है, जिधर मेरे को दिखेगा कौन सा किसका पेड़ है वो बताओ. हाँ ये किसका पेड़ था, ये किसने तोड़ा, ये पेड़ किसने तोड़ा है. नहीं तोड़ा है, जा चोर, जा इधर. जेव्हा काय बोलतात, जेव्हा तुम्ही हत्तुर्णामध्ये असता ना, 8 वाजले जाता, तर तेव्हा आम्ही बागेत असतो कामं करत. एवढं सकाळीच आम्ही त्यांना आणतो बागेत कामं करायला. कारण कसं हेच काय 2-3 महिने आहेत, तेच आहेत काम, नंतर काय कामच नसतं. कसं माहिती आहे, वर्षभर त्यांना काम जर जायचं असेल ना, म्हणजे काम करायचं असेल तर 2 महिने जास्त म्हणजे काम करायला काय हरकत आहे. बाकीचे दिवस तर झोपून असे ढकलतच असतं ना तसं. त्याच्यामुळे त्यांना लवकर काम, बाकी काहीच नाही. ये पेड़ किसका था आशित, ये पेड़ किसका था. चलो ये पेड़ ले लो. गँग बघा पलटन आज काय ते सर्व. ए कोचिना आजा, ये पेड़ पे आजा.
बिरसिंग चलो। हाँ ये पेड़ ले लो। ये पेड़ किसका था भैया? नहीं तू भी बाजार में था तो जा, ये पेड़ में जा। तू कल बाजार में था ना दोपहर के बाद, तो ये पेड़ में जा। ये पत्ता कौन बोला, कभी बोला? क्या मालूम। अरे नहीं, काटो 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 काटो, हल्का हल्का काटो, काटो फिर हल्का हल्का काटो। हेलो भाई साहब, जरा लो तमाकू बीड़ी खाने दो। हाँ खा लो, दबा दबा के खा लो, दबा। बाद में 5 मिनट बाद लगते हैं। हाँ ठीक है, दबा के खा लो, दबा के। ठीक है 5 मिनट का ब्रेक। हाँ 5 मिनट का बस। हाँ हाँ ए सब जन नीचे मत जाओ ए। ठीक है एक बार देख के आता है, एक बार देख के आता है, उसके बाद सबको इधर लगाता है. कारण काल बोलतात इथं त्यांनी तोडले म्हणून, कारण एकदा चेक करतोय. कारण काल दुपारनंतर मी यांना गेलो होतो बाजाराला घेऊन, कारण मी दुपारनंतर नव्हतो, त्याच्यामुळे चेक करूया तोडलं नाही काय व्यवस्थित. जर नाही तोडलं नाही ना तर मग परत त्यांना इथं आणू आणि करून घेऊ त्यांच्याकडून, नाहीतर ते असेच टाइमपास करत जातील. हो आज जरा मस्त मस्त गारगार वाटते, गारगार. कारण धुका पडला ना मस्तपैकी, काय बोल चादर, पांढरी शुभ्रदार चादर घातली आहे आज इथं या बागेमध्ये, त्याच्यामुळे वातावरण थंडगार आहे. हा इथं काय ते आई शपथ, या आंब्याचं पण तोडलेलं नाही त्यांनी. आणि ते परत पाटी हाणू कधी लागणार आहे त्यांना बोलवून. जर आंब्याचं मोहर तोडला नाही ना तर मग मोहर तोडून उपयोग काय? कारण आत्ता कसं जोपर्यंत कोवळा आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा तो फुलला ना मग तो आंबा गळून टाकतो असं आहे. आणि ही बघा इकडे जैतापूरची खाडी, ही जी खाडी आली आहे ना, ही खाडी हे राजापूरवरून आले, हे राजापूरवरून आपलं राजापूर, तिकडे खाली जैतापूरला गेली. जैतापूर समुद्रात गवली, इकडं खाली हा समुद्र. जाऊया त्यांना घेऊन येऊया आणि त्यांना दाखवूया हे कलम जे कोणी तोडले ते. कारण हा बघा, हा इथे जो मोहर आहे ना, हा आंब्याचा पण तोडलेला नाही. इथे खाली आहे कणी चांगला बऱ्यापैकी, आणि तो दिसतोय कोवळावरती. ओके तो मोहर आहे, त्याच्यामुळे त्यांना आणू आणि हे पूर्ण कलम करून घेऊ. मोहर तोडताना बघा अशी कलंबाची फांदी तोडली जाते. कारण कलंब कशी मोठी असल्यामुळे ना, हे बघा मोठी असल्यामुळे ना ही फांदी तुटली जाणारच. त्याच्यातून काय आंबे पण तुटू शकतात, असं काहीच नाही की बोलू शकत नाही की बाबा त्यांची पण चुकी नसते आणि आमची पण चुकी नसते. हा दिखात आहे, हा तो ऊपर आहे मालूम आहे. कारण कसं माहिती आहे, मोठ्या कलंबाची फांदी जरा पुढे असते अशी, हां त्याच्यामुळे ती दिसत नाही त्याला, आणि पुढे टोकाला ती कमी असते त्याच्यामुळे दिसत नाही. त्याच्यामुळे हे बघा हे असे आंबे पडू शकतात. हे बघा असे आंबे पडतात. तर
काय होतं आपले कमेंट वगैरे येतात खूप आणि सर्वजण विचारतात की काय वापरतं कसं वापरतं काय. हे आता काय बोलतात हे हा व्हिडिओ हा लाचचा असणार आहे. याच्यावरती याच्यानंतर आपले व्हिडिओ येतील बागेतले येतील पण कोणती काय असं साईज वगैरे काय बोलतात तुमच्यापर्यंत जे आहे ना ते दाखवलं जाईल. म्हणजे ते कधी माहिती आहे जेव्हा आम्ही आंबे काढायला सुरुवात करू ना तेव्हा अवश्य दाखवलं जाईल सर्व काही. त्याच्या अगोदर नाही. कसं माहिती आहे आपल्याच माणसांची नजर लागते. आपल्याच माणसांची आपल्याला नजर लागते हे असं बोलतात. त्याच्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवले. ह्याच्या पुढेही पोचवत राहीन. ह्याच्या पुढे व्हिडिओ मार्फत दाखवत राहीन. पण जेव्हा आम्ही आता काढणीला सुरुवात करू ना तेव्हा हे सर्व दाखवलं जाईल पोचवलं जाईल तुमच्यापर्यंत. तोपर्यंत असे आपले फवारणीचे वगैरे मोहर तोडणीचे वगैरे वगैरे व्हिडिओ येतील आपल्या चॅनलला. हां जा ऊपर जा दिखात आहे जा ऊपर. असे व्हिडिओ येतील. पण जी कणी आहे ती त्याचे फोटो किंवा त्याचा व्हिडिओ केव्हा तुमच्यापर्यंत कमी प्रमाणात येतील. ते असे म्हणजे आपले काय बोलतात पब्लिसिटी जसं कमी प्रमाणात दाखवलं जाईल. जे पहिल्यांदा दाखवले आपले व्हिडिओ तसे येणार नाही असं. कारण बोलतात ते तुम्हाला सांगितलं आपल्याचीच आपल्याला नजर लागते. जर नजर लागली तर आम्ही लॉसमध्ये होणार असं. तर ही बघा ही आपल्या अशी ही गडका तयार करावी लागते आपल्याला. आम्ही यांना गडका बोलतो. गडका एक बेटाची काठी त्यांना पुढून भेतळायची आणि हे असं बारीक हे बांधायचं. क्या हुआ रे हा ज्यादा हुआ हाँ बोलो हाँ गेम क्या 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 हुआ गेम क्या बैठेंगे अभी उनको ऊपर चढ़ा क्या आया फिर हाँ. तर ती अशी फोडून भेतळायची त्याच्यामध्ये काठी टाकायची आणि बांधून घ्यायची. म्हणजे जेणेकरून असं कसं फांदीत टाकलं ना की ते फांदी तोडायला बरे. त्याच्यामध्ये आम्ही त्या गडकी बोलतो. गडकी काठी मोहर तोडायची काठी. हाँ सब निकालो सब. चलो चलो फटाफट 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 करो. फटाफट फटाफट बड़े पेट पे फटाफट करने का. और तुरंत ये बगीचा आज ही निपटने का है. कल से फवारणी चालू आहे. आम्ही आता इथं 3-4 दिवस इथंच सुखवस्तीला म्हणजे इकडेच आहोत. ह्या बागेत येऊन जाऊन आता इकडे 3-4 दिवस. हाँ हे वीर सिंह ऊपर जा और ऊपर. अरे जा ऊपर कुछ नहीं होता है जा. अरे जा रे वीर सिंह मैं बोलता है ना जा और ऊपर जा. अरे नहीं टूटेगा. टूटेगा तो कुछ नहीं. मैं पत्थर पे ये रहेगा कैच. आपको कैच लेगा आपकी कैच. गिरने दो फिर. हाँ वीर सिंह ऐसा नहीं होगा कभी भी. तिघांची जोडी केली आहे. एका कलमावरती तिघ जण. एक खालून दोघं वरती. तर तिघ पण चढतात असं काहीच नाही. कारण खालून एक कोणतरी दाखवायला पाहिजे. दिसत नसल्यामुळे खालून एक माणूस ठेवलेला आहे. वीर सिंह आराम से आराम से जा. जो पैर दिया वो फांदे टूटेगा. हा आमचा वीर सिंह बघा कसा वरती घासून चढतोय. ए वीर सिंह हाँ स्माइल कर. अभी तू कल यूट्यूब पे चमकेगा. हाँ तू अभी उधर उत्तराखंड में जाके दिखा. फिर अभी कैसा.